कधी पण तुम्ही फंडामेंटल बेसिसवरती जेव्हा गणित करता तेव्हा तुमचं गणित हे बरोबर येऊ शकतं. म्हणूनच मी तुम्हाला स्टॉकचं ॲनालिसिस कसं करायचं हे पण सांगितलेलं आहे. तुम्ही मागील व्हिडिओजमध्ये नक्की बघा. कारण जेव्हा आपण स्वतः स्टॉकचं ॲनालिसिस करायला शिकतो तेव्हा आपल्याला इतर कोणाची गरज लागत नाही. तर जसं की मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला फर्स्ट टार्गेट अचीव झालेलं आहे. तुम्ही मागील व्हिडिओज बघू शकता. हे बघा, मी इथे अंडरलाईन करून ठेवलेलं आहे. तर 12 रुपयापासून सांगितले, तिथून आपल्याला एक ब्रेकआउट मिळलेला आहे आणि स्टॉकची किंमत वाढणार आहे. तर फर्स्ट टार्गेट दिलं होतं मी 17 किंवा 18 रुपये, ते अचीव झालं. परत 2023मध्ये या स्टॉकची किंमत आपल्याला 24 रुपयापर्यंत बघायला मिळाली. म्हणजे हे तेव्हाचं सेकंड टार्गेट. पण आताचे टार्गेट मी दिलेले वेगळे आहेत 2024मध्ये. तर फर्स्ट टार्गेट आपलं 30चं होतं. मी फर्स्ट टार्गेट 30 का 31चं दिले होतं, ते